गुजरातच्या प्रवासाचा पहिला दिवस अनुभवांनी भरलेला होता, पण दुसऱ्या दिवसाची सकाळ मात्र काहीतरी वेगळीच उत्सुकता घेऊन आली होती. कारण आजचा प्रवास होता अशा नगरीकडे जिचं नाव घेतलं की डोळ्यासमोर येतात श्रीकृष्ण, समुद्राच्या लाटा, द्वारकाधीशांचं भव्य मंदिर आणि मनात एकच भावना निर्माण होते, जय श्रीकृष्ण. हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार. मी प्रथमेश आणि स्वागत करतो तुमचं आपल्या खाद्य भ्रमंती विथ प्रथम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे आपल्या गुजरात ट्रिपचा दुसरा दिवस. तर सोमनाथ मंदिराच्या दर्शनानंतर आज आपण निघालो आहोत श्रीकृष्णांच्या सुवर्णनगरीत अर्थात आपल्या द्वारकेमध्ये. चला तर मग आता द्वारकेमध्ये मी पोहोचतो आणि तेथील मंदिराचे दर्शन माझ्यासोबत तुम्हालाही घडवतो. होय, आज आम्ही निघालो होतो श्रीकृष्णांची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्वारकेकडे. द्वारका ही केवळ एक धार्मिक नगरी नाही, तर भारतीय संस्कृती, पुराणकथा आणि इतिहास यांचा सुंदर संगम आहे. हिंदू धर्मातील 4 धामांपैकी एक असलेली ही नगरी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्राच्या सानिध्यात वसलेली आहे. गाडी पुढे जात होती आणि मन मात्र कधी एकदा द्वारका दिसते याची वाट बघत होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बदलत जाणारं गुजरातचं दृश्य, अधूनमधूनच दिसणारी मंदिरं, पवनचक्क्या, गावं आणि त्या प्रवासात जाणवणारा एक वेगळाच आध्यात्मिक माहोल. प्रवास जसा जसा पुढे जात होता तसं तसं मनात एकच विचार येत होता, आपण ज्या कृष्णाची कथा लहानपणापासून ऐकत आलो, आज त्याच कृष्णाच्या नगरीत आपण पोहोचणार आहोत. द्वारका शहरात प्रवेश करताच वातावरणातच एक वेगळी ऊर्जा जाणवायला लागते. रस्त्यांवर दिसणारे भाविक, भगवे झेंडे, मंदिराकडे जाणारी गर्दी आणि सर्वत्र ऐकू येणारा जय श्रीकृष्णाचा जयघोष, जणू संपूर्ण शहरच कृष्णमय झाल्यासारखं वाटतं. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे श्री द्वारकाधीश मंदिर, ज्याला जगत मंदिर असंही म्हटलं जातं. हे मंदिर कृष्णाचे पंतू वज्रनाभ यांनी उभारल्याची श्रद्धा आहे आणि मंदिराला हजारो वर्षांची परंपरा असल्याचं गुजरात पर्यटन सांगतं. मंदिराच्या सध्याच्या वास्तूमध्ये वेगवेगळ्या काळातील पुनर्बांधणीचे ठसेही दिसतात. मंदिराकडे पाहिलं की सर्वात आधी लक्ष वेधून घेतं ते त्याचं उंच शिखर. सुमारे 43 मीटर उंच असलेलं हे शिखर आणि त्यावर फडकणारी भव्य ध्वजा, समुद्राकडून येणारा वारा, त्यात फडफडणारी ध्वजा आणि समोर उभं असलेलं मंदिर, हा क्षण कॅमेऱ्यात कितीही टिपला तरी प्रत्यक्ष अनुभवाची सर त्याला येणार नाही. मंदिराच्या प्रवेशासाठी आणि बाहेर पडण्यासाठी स्वर्गद्वार आणि मोक्षद्वार अशी 2 प्रवेशद्वार प्रसिद्ध आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागतात आणि संपूर्ण वास्तूवर अतिशय सुंदर दगडी कोरीवकाम पाहायला मिळतं. द्वारकेची आणखी एक खास गोष्ट म्हणजे तिचं समुद्राशी असलेलं नातं. द्वारका गोमती नदी आणि अरबी समुद्राच्या संगमाजवळ वसलेली आहे. पुराण परंपरेनुसार श्रीकृष्णांनी मथुरेतून द्वारकेत येऊन आपली राजधानी वसवली. द्वारकेबद्दल समुद्रात बुडालेल्या प्राचीन नगरीच्या अनेक कथा सांगितल्या जातात. धार्मिक परंपरेनुसार पूर्वीची द्वारका समुद्रात विलीन झाली आणि आजची द्वारका तिच्या पुढील रूपात उभी आहे. म्हणूनच द्वारकेच्या नावातच एक रहस्य आहे. काय खरं, काय आख्यायिका आणि समुद्राच्या तळाशी खरंच प्राचीन द्वारकेचे अवशेष आहेत का, या प्रश्नांची उत्सुकता आजही कायम आहे. आणि म्हणूनच द्वारका ही फक्त दर्शनाची जागा नाही, ती एक रहस्यमय आणि आध्यात्मिक अनुभव बनवते. मला मंदिराच्या आत जाऊन दर्शन घ्यायचं होतं, पण मंदिराच्या आत मोबाईल आणि कॅमेरा नेण्यास परवानगी नसल्यामुळे
मला फारसं शूट करता आलं नाही. आता यूट्यूब ब्लॉग करत असताना ही गोष्ट थोडीशी खटकते. कारण आपण एखाद्या सुंदर ठिकाणी गेलो की प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करावासा वाटतो. पण काही ठिकाणं अशी असतात जिथे कॅमेरा बंद करावा लागतो आणि मनाचा कॅमेरा सुरू करावा लागतो. द्वारकाधीशांचं दर्शन घेताना मलाही अगदी तसंच वाटलं. कॅमेऱ्यात चित्र कमी आली असतील, पण मनातला अनुभव मात्र कायमचा साठवून ठेवला. आणि खरं सांगायचं तर काही क्षण रेकॉर्ड करण्यासाठी नसतात, ते अनुभवण्यासाठी असतं. द्वारकाधीशांचं दर्शन घेतल्यानंतर आता आमचा पुढचा टप्पा होता बेट द्वारका. द्वारकेपासून पुढे आम्ही ओखाच्या दिशेने निघालो आणि या प्रवासात आम्हाला दिसला एक असा पूल जो स्वतःमध्येच एक आकर्षण आहे. समोर दिसत होता सुदर्शन सेतू. ओखा मुख्य भूमीला बेट द्वारकाशी जोडणारा हा केबल स्टेड पूल 25 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्राला समर्पित करण्यात आला. सुमारे 2.32 किलोमीटर लांबीचा हा पूल त्यावेळी भारतातील सर्वात लांब केबल स्टेड पूल म्हणून प्रसिद्ध झाला. या पुलामुळे बेट द्वारकेपर्यंत पोहोचणं पूर्वीपेक्षा अधिक सोपं झालं. याआधी बेट द्वारकेला जाण्यासाठी भाविकांना बोटीचा आधार घ्यावा लागत असे. आता मात्र हा भव्य पूल समुद्रावरून थेट बेट द्वारकेकडे घेऊन जातो. गाडी पुलावर आली आणि दोन्ही बाजूंना दिसणारा अथांग समुद्र, समुद्रावर उभे असलेले पुलाचे खांब आणि दूरवर पसरलेलं निळशार आकाश, हा पूर्ण प्रवासच एखाद्या सिनेमॅटिक सीनसारखा वाटत होता. या पुलाच्या पादचारी मार्गावर श्रीमद भगवत गीतेतील श्लोक आणि भगवान श्रीकृष्णांच्या प्रतिमा आहेत. पुलावर सौर ऊर्जा निर्मितीसाठी सोलर पॅनेल्सचीही व्यवस्था करण्यात आली आहे. म्हणजे एकीकडे आधुनिक अभियांत्रिकी आणि दुसरीकडे कृष्णाची आध्यात्मिक परंपरा. खरंच विकास आणि वारसा यांचं सुंदर मिश्रण इथे पाहायला मिळतं. मी आता आहे सुदर्शन सेतूवर. तुम्ही बघू शकतात द्वारकेपासून बेट द्वारकेला जाण्यासाठी हा 1 ते 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे. त्यामध्ये हा सुदर्शन सेतू आपल्याला लागतो. आणि काही वेळातच आम्ही पोहोचलो बेट द्वारकेत. बेट द्वारकेला शंखोधर असेही म्हटलं जातं. धार्मिक परंपरेनुसार हे श्रीकृष्णांच्या वास्तव्याशी जोडलेलं ठिकाण मानलं जातं. गुजरात पर्यटनाच्या माहितीनुसार बेट द्वारकेला प्राचीन काळात अंतर्द्वीप या नावानेही ओळखलं जात असल्याचा उल्लेख आहे. बेट या शब्दाचा अर्थ भेट किंवा गिफ्ट असा घेतला जातो आणि सुदाम्याशी जोडलेली ही एक लोकप्रिय परंपरा आहे. इथल्या मंदिर परिसरात केवळ कृष्णाशी संबंधित श्रद्धाच नाही, तर हनुमान, विष्णू, शिव, लक्ष्मीनारायण, जांबवंती आणि देवी यांच्याशी संबंधित मंदिरही आहे. म्हणजेच बेट द्वारका म्हणजे एका मंदिराचा प्रवास नाही, तर कृष्णाच्या जीवनाशी जोडलेल्या अनेक श्रद्धांचा प्रवास आहे. इथे आल्यानंतर मनात एक वेगळाच विचार येतो. आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत याच भूमीवर हजारो वर्षापूर्वी श्रीकृष्णांच्या काळाची आठवण जपली गेली असेल. किती राजे आले असतील, किती भक्त आले असतील, किती पिढ्या बदलल्या असतील, पण श्रद्धा ती आजही तशीच आहे. बेट द्वारकेचा परिसर पाहताना मनात पुन्हा एकदा कृष्णाच्या द्वारकेची कल्पना उभी राहते. आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत, सोन्याची द्वारका. भगवान श्रीकृष्णांनी समुद्रकिनारी उभारलेली भव्य नगरी. राजवाडे, संपत्ती, वैभव आणि समुद्राच्या सानिध्यात वसलेली एक अद्भुत नगरी. हीच कल्पना आपल्या मनात असते. म्हणूनच आजची द्वारका पाहताना आपण फक्त वर्तमानातील मंदिरं पाहत नाही, तर आपल्या मनात एक प्राचीन द्वारका उभी करत असतो. हीच या प्रवासाची खरी गंमत आहे. आपण एका ठिकाणी प्रत्यक्ष उभे असतो, पण मन मात्र हजारो वर्ष मागे गेलेलं असतं. या इथे सोन्याच्या द्वारकेची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे. त्यामध्ये श्रीकृष्णांच्या बाल्यावस्थेपासून ते कुमारावस्थेपर्यंतचे प्रसंग हुबेहूब चित्रित करण्यात आलेले आहेत. तसेच अन्य देवी देवतांची प्रसंगचित्रे येथे अत्यंत सुंदर पद्धतीने दाखवण्यात आलेली आहे.
आता आम्ही आलो होतो अशा एका ठिकाणी जिथे फक्त मंदिर किंवा वास्तू पाहायला मिळत नाही, तर श्रीकृष्णांच्या जीवनातील अनेक प्रसंग आपल्याला दृश्य स्वरूपात पाहायला मिळतात. समोर दिसणारी ही दृश्य पाहताना मनात एक वेगळीच कल्पना निर्माण होते. ज्या श्रीकृष्णांच्या कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो, त्यांचं जीवन, त्यांची द्वारका, त्यांचे नातेसंबंध आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग जणू या दृश्यांमधून आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात. यातील प्रत्येक प्रसंगामागे एक कथा आहे. कुठे कृष्णांचं राजशाही रूप दिसतं, कुठे त्यांच्या कुटुंबातील प्रसंग दिसतात, तर कुठे त्यांच्या जीवनातील अत्यंत भावनिक क्षणांची आठवण करून देणारे दृश्य पाहायला मिळतात. आणि म्हणूनच या जागेकडे फक्त एक पर्यटन स्थळ म्हणून पाहण्यापेक्षा कृष्णाच्या जीवनाची एक दृश्यरूप सफर म्हणून पाहिलं तर त्याचा अनुभव आणखी सुंदर होतो. आपण आज आधुनिक द्वारकेत उभे आहोत, पण या दृश्यांकडे पाहताना मन मात्र त्या काळात जातं, ज्या काळात द्वारका श्रीकृष्णांच्या राज्याची नगरी म्हणून कल्पिली जाते. म्हणूनच सोन्याची द्वारका हे नाव ऐकल्यावर मनात निर्माण होणारी कृष्णनगरीची प्रतिमा या दृश्यांमुळे आणखी जिवंत होते. कृष्णाच्या जीवनातील या कथा आजही आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि कदाचित म्हणूनच हजारो वर्षानंतरही द्वारकेकडे पाहताना मनात एकच भावना निर्माण होते. ही फक्त एक नगरी नाही, श्रीकृष्णांच्या आठवणी जपणारी भूमी आहे.
बेट द्वारकेचा परिसर पाहिल्यानंतर आमचा पुढचा टप्पा होता हनुमान दांडी. यासाठी आम्ही स्थानिक ऑटो केला आणि इथून सुरू झाला आमच्या द्वारका प्रवासाचा आणखी एक वेगळा भाग. कारण मोठ्या गाडीतून किंवा पर्यटनाच्या ठरलेल्या मार्गावरून फिरण्यापेक्षा स्थानिक ऑटोमधून परिसर पाहण्याचा अनुभव काही वेगळाच असतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दिसणारी छोटी मोठी मंदिरं, कुठे भगवे झेंडे, कुठे छोटंसं देवस्थान, कुठे दर्शनासाठी थांबलेले भाविक, तर कुठे शांतपणे आपलं दैनंदिन आयुष्य जगणारी स्थानिक माणसं. या सगळ्यांमुळे हा प्रवास अधिकच जिवंत वाटत होता. काही वेळा मोठ्या प्रसिद्ध मंदिरांपेक्षा रस्त्यात अचानक दिसणारं एखादं छोटंसं मंदिर मनाला जास्त भावतं. कारण तिथे गर्दी नसते, दिखावा नसतो, फक्त श्रद्धा असते. आणि कदाचित म्हणूनच या प्रवासात दिसणारी ही छोटी मंदिरंही आपल्या आठवणींचा महत्त्वाचा भाग बनतात. ऑटो पुढे जात होता आणि आमच्या मनात आता एकच उत्सुकता होती. हनुमान दांडीमध्ये नेमकं काय आहे? बेट द्वारकेच्या या भागाशी भगवान हनुमानाशी संबंधित श्रद्धा जोडलेली आहे आणि म्हणूनच कृष्णनगरीच्या या प्रवासात हनुमानाचं दर्शन घेणं हा एक वेगळाच अनुभव वाटतो. एकीकडे श्रीकृष्ण आणि दुसरीकडे रामभक्त हनुमान. भारतीय आध्यात्मिक परंपरेमध्ये वेगवेगळ्या देवतांच्या कथा एकमेकांशी किती सुंदरपणे जोडलेल्या आहेत याची जाणीव इथे होते. हनुमान दांडी मंदिर हे बेटावरील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. येथे हनुमान आणि मकरध्वज यांची एकत्र पूजा केली जाते, जे भारतातील दुर्मिळ मंदिरांपैकी एक मानले जाते. रामायणानुसार हनुमान यांनी लंकेला आग लावल्यानंतर समुद्रात उडी मारून आपल्या शेपटीवरील आग विझवली. त्यावेळी त्यांच्या शरीरातून पडलेला घाम एका माशाने गिळला. त्या माशापासून मकरध्वजाचा जन्म झाला, अशी पौराणिक कथा सांगितली जाते. नंतर अहिरावण यांनी मकरध्वजाला आपल्या राज्याचा द्वारपाल नेमली. जेव्हा हनुमान अहिरावणाचा वध करण्यासाठी गेले तेव्हा त्यांची आणि मकरध्वजाची भेट झाली. युद्धानंतर हनुमानांनी मकरध्वजाला राज्य दिले, अशी कथा प्रचलित आहे. भारतातील बहुतेक हनुमान मंदिरांमध्ये फक्त हनुमानाची पूजा केली जाते, परंतु हनुमान दांडी हे हनुमानाचे आणि त्यांचे पुत्र मकरध्वजाचे संयुक्त मंदिर म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. त्यामुळे रामायण आणि पौराणिक कथांमध्ये रस असलेल्या भाविकांसाठी हे स्थळ अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हनुमान दांडी मंदिर हे बेट द्वारकेच्या पूर्वेकडील भागात स्थित आहे. गुजराती भाषेत दांडी हा शब्द समुद्र किनारा किंवा किनाऱ्यालगतचा प्रदेश यासाठी वापरला जातो. मंदिर समुद्र किनाऱ्याजवळ असल्यामुळे याला हनुमान दांडी असे नाव पडले. हनुमान दांडी हे केवळ मंदिर नसून भक्ती, शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि पौराणिक वारसा यांचे जिवंत प्रतीक मानले जाते. दिवसभरात आपण खूप काही पाहिलं होतं. द्वारकाधीशांचं भव्य मंदिर, समुद्राचा किनारा, गोमतीचं पवित्र वातावरण, बेट द्वारका, सुदर्शन सेतू, सोन्याची द्वारका आणि हनुमान दांडीकडे जाणारा तो छोटासा स्थानिक प्रवास. पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट समान होती, श्रद्धा. द्वारका आपल्याला एक वेगळीच गोष्ट शिकवते. प्रवास म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही. कधी कधी प्रवास म्हणजे आपल्या इतिहासाला भेटणं, आपल्या संस्कृतीला भेटणं, आपल्या श्रद्धेला भेटणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला थोडं शांतपणे भेटणं. द्वारकेचा हा दिवस जसा जसा संपत चालला होता तसा तसा मनात एकच विचार घोळत होता. श्रीकृष्णांची नगरी खरंच इतकी सुंदर होती का? याचं उत्तर कदाचित इतिहास आपल्याला पूर्णपणे देऊ शकणार नाही. समुद्र आपल्या पोटात किती रहस्य घेऊन बसला आहे हेही कदाचित आपल्याला कधीच पूर्णपणे कळणार नाही. पण हजारो वर्षानंतरही जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे येतात, द्वारकाधीशांचं दर्शन घेतात, जय श्रीकृष्ण म्हणतात आणि मनात समाधान घेऊन परततात. हे मात्र नक्की, आमच्यासाठीही हा दिवस तसाच होता. कॅमेऱ्यात फारसं शूट करता आलं नाही, पण मनात मात्र खूप काही साठलं. काही दृश्य मोबाईलमध्ये आली, काही कॅमेऱ्यात आली आणि काही फक्त मनात कायमची सेव्ह झाली. तर मित्रांनो, हा होता आमच्या गुजरात ट्रिपचा दुसरा दिवस. श्रीकृष्णांची पवित्र नगरी द्वारका. द्वारका पाहताना एक गोष्ट मात्र मनापासून जाणवली. काही ठिकाणं आपण पाहतो आणि काही ठिकाणं आपण अनुभवतो. द्वारका हे त्यापैकीच एक ठिकाण आहे.
जर तुम्हालाही श्रीकृष्णांच्या या पवित्र नगरीचा अनुभव घ्यायचा असेल तर हा प्रवास नक्की करा आणि आमच्या या गुजरात प्रवासाचा पुढचा भाग पाहायला विसरू नका, कारण अजूनही या प्रवासात खूप काही बाकी आहे. तोपर्यंत जय श्रीकृष्ण, राधे राधे आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.